मित्रांनो, श्रावण महिन्यातला सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमी केवळ आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारतात साजरी केली जाते। नागपंचमीच्या सणाला आपल्या भारतामध्ये खूप महत्त्व असून या सणाच्या दिवशी मुख्यत्वे करून वरुडाची पूजा केली जाते। नागपंचमीबद्दल सांगायचे झाल्यास इतिहासानुसार या सणाबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात। त्यापैकीच एके कथेनुसार असं सांगण्यात येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नाग असुराचा वध केला होता तेव्हापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे। आपल्याकडे नागपंचमीच्या सणाच्या दिवशी नागाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो की नाग हा एक सरपटणारा प्राणी असून तो दूध पचनच करू शकत नाही। नाग अंडी किंवा छोटी मोठी किडे पचन करू शकतो। सापांबद्दल एक सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे लोक म्हणतात की साप हा बिनच्या धुनवर नाचू लागतो, परंतु मित्रांनो सापांना जर कानच नसतात तर मग ते ऐकू कसे शकतील? तुम्ही म्हणाल त्याचा प्रूफ हाय, परंतु मित्रांनो साप हा बीनच्या धुनवर नाही तर ती बीन फिरण्याच्या दिशेकडे बघून फिरू लागतो। साप फक्त आपल्या हातांच्या हालचालीकडे लक्ष देत असतो। सापांबद्दल अजून एक मिथ असा आहे की जेव्हा एखादा साप जखमी होतो तर तो रिकव्हर होऊन बदला घेऊ शकतो, परंतु मित्रांनो जर त्या जखमी सापाला मुंग्या लागल्या तर तो तिथेच तडफडून मरून जातो। सापांबद्दल अजून असं सांगितलं जातं की जेव्हा एखादा साप आपल्याला दंश करतो त्यावेळेस आपण त्याला जर रिटर्न त्याच्या अंगावर चावा घेतला तर तो साप मरून जातो आणि व्यक्ती वाचतो। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा।